वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. घाव दुःखाचा भरणार तूच रे, घाव दुःखाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. घाव दुःखाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. पुण्यपदरात माझ्यान काही, पुण्यपदरात माझ्यान काही, पाप जाळ्यात काया फसेही, पाप जाळ्यात काया फसेही. आज पाप्यास उद्धार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. घाव दुःखाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. गुंतुनी मोह पाशात स्वामी, गुंतुनी मोह पाशात स्वामी, दूर गेलो तुझ्यापासूनी मी, दूर गेलो तुझ्यापासूनी मी. तरी दीनास स्वीकार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. नीतिसूत्रे याचा 12वा अध्याय 1 पासून 5 पर्यंत. नीतिसूत्रे 12 1 पासून 5. ज्याला ज्ञान प्रिय त्याला शिक्षण प्रिय, पण जो वाग्दंड तुच्छ लेखतो तो पशुतुल्य होय. सज्जनाला परमेश्वराचा प्रसाद घडतो, परंतु दुष्टपणाच्या युक्ती योजणाऱ्याला तो दोषी ठरवतो. मनुष्य दुष्टतेने स्थिर होत नाही, पण नीतिमानांचे मूळ ढळत नाही. सद्गुणी स्त्री आपल्या पतीला मुकुट आहे, पण लाज आणणारी स्त्री त्याची हाडे सडवणारी आहे. नीतिमानांचे विचार यथान्याय असतात, दुर्जनांच्या मसलती कपटाच्या असतात. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्त येशूच्या पवित्र नावात सलाम. आपण आजच्या सकाळी नीतिसूत्रे याचा 12वा अध्याय आणि त्याची 1 ते 5 ही वचनं वाचलेली आहे. ही वचनं मानवी जीवनातील नीतिमत्ता, शिस्त, शहाणपण आणि दुष्टपणा यामधील फरक स्पष्ट करतात. ज्यावेळेस आपण या अध्यायाकडे पाहतो, पहिल्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्याला ज्ञानप्रिय त्याला शिक्षण प्रिय, पण जो वाग्दंड तुच्छ लेखितो तो पशु तुल्य होय. ज्या व्यक्तीला आयुष्यात प्रगती करायची आहे आणि शहाणं व्हायचं आहे, ती व्यक्ती स्वतःच्या चुका दाखवून दिल्यावर शिक्षण किंवा शिस्त स्वीकारत असते. या उलट आपली चूक सुधारणे ज्याला आवडत नाही किंवा जो तिरस्कार करतो तो बुद्धी असूनही पशुतुल्य किंवा अज्ञानी प्राण्यासारखा आहे. या पवित्र वचनामध्ये ज्ञानाविषयी, कारण ज्ञानाने आपल्या चुका सुधारता येतात, ज्ञानामुळे आपल्याला शिस्त लावता येते. आणि वचन सांगतं की पण जो वाग्दंड तुच्छ लखितो तो पशुतुल्य आहे.
चुकीच्या गोष्टीमुळे ज्यावेळेस आपल्याला शिक्षा होते आणि त्या शिक्षेला ना तो सामोरा जात नाही, उलट स्वतःमध्ये सुधारणूक घडून जो आणत नाही तो एखाद्या पशुसारखा आहे, असं या ठिकाणी शॉलोमोन राजा सांगत आहे. दुसऱ्या वचनामध्ये परमेश्वर सांगत आहे की जो माणूस अंतःकरणाने चांगला आणि प्रामाणिक आहे त्याला देवाचा आशीर्वाद व कृपा प्राप्त होते. मात्र जे लोक इतरांचे वाईट करण्याचे किंवा कपट योजनाचे बेत आखतात त्यांना देव न्यायनिवाड्यात दोषी ठरवून शिक्षा देतो. या ठिकाणी पवित्र वचन ना, जे सुसज्जन आहे, जे परमेश्वराला भिवून वागणारे आहे, त्यांना परमेश्वर आशीर्वाद देतो. जे परमेश्वराच्या शिक्षणाला तुच्छ मानत नाही, जे वाग्दंडाला तुच्छ मानत नाही, परंतु आपल्यामध्ये जे बदल घडवून आणतात त्यांना परमेश्वर आशीर्वाद देतो. परंतु जे दुष्ट योजना योजतात त्यांना परमेश्वर शिक्षा देतो, त्यांना परमेश्वर दोषी ठरवतो, कारण परमेश्वर हा न्यायी आहे. तिसऱ्या वचनामध्ये वचन सांगतं की मनुष्य दुष्टतेने स्थिर होत नाही, पण नीतिमानांचे मूळ ढळत नाही. वाईट कृत्ये, खोटेपणा किंवा अन्यायाच्या जोरावर मिळवलेले यश हे तात्पुरते असते. दुष्ट माणूस जीवनात कधीही खऱ्या अर्थाने स्थिर किंवा सुरक्षित होऊ शकत नाही. पण जे लोक धार्मिकतेने आणि न्यायाने वागतात त्यांचे मूळ खोलवर रुजलेल्या झाडासारखे असते आणि ते संकटामध्येही कधीही डगमगत नाही. कितीही समस्या त्यांच्या जीवनामध्ये आल्या तरी ते परमेश्वरामध्ये त्या वचनामध्ये टिकून राहतात. आणि चौथ्या वचनामध्ये सद्गुणी स्त्रीविषयी लिहिलेलं आहे. कौटुंब आणि वैवाहिक जीवनावर आधारित हे वचन आहे. चारित्र्यवान आणि सद्गुणी पत्नी आपल्या पतीचा व कुटुंबाचा गौरव किंवा ती मुकुटासारखी आहे, असं या ठिकाणी देवाचं वचन सांगतं. परंतु बेजबाबदार किंवा लज्जास्पद स्त्री ही पतीला मानसिक त्रास देऊन पोखरून काढणारी आहे. माझ्या प्रियांनो, म्हणून या पवित्र वचनांमध्ये ज्ञानाला महत्त्व दिलेलं आहे आणि परमेश्वराचं ज्ञान आपण सदैव प्रिय मानू. देवबाप, ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझी स्तुती करतो, कारण तू महान आहे. तू उत्तम धर्मोपदेश करतो, चांगलं ज्ञान तू आम्हास देतो, यासाठी की त्या ज्ञानाचा उपयोग आम्ही तुझ्या गौरवी राज्याच्या वाढीसाठी करावा. प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. हे अनादि प्रभो प्रिय ख्रिस्ता, तूच त्राता जगाचा नियंता, तूच त्राता जगाचा नियंता. देशी जन्मास आकार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. भाव दुःखाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. भाव दुःखाचा भरणार तूच रे, भाव दुःखाचा भरणार तूच रे. साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333.
आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.